नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. इतिहास व राज्यशास्त्र पुढचा पेपर आहे आणि आपल्या हातामध्ये 2 दिवस आहेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन लास्ट व्हिडिओमध्ये टाकले, प्रिपरेशन कसं करायचं ते पण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं. आता वेळ आहे प्रत्येक क्वेश्चन टाईप पक्का करून घेण्याची. बघा, प्रिपरेशनमध्ये आपण ठरवलं होतं प्रत्येक क्वेश्चन टाईप म्हणजे प्रश्नाचा जो काही प्रकार आहे तो जर पक्का झाला तर आपण मार्क पटापट सिक्युअर करू शकतो. त्यामुळं आज ह्या व्हिडिओमध्ये पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा म्हणजे कारणे लिहा. जो प्रश्न आहे तो नीट समजून घेऊ, उत्तर कसे लिहिले जातात ते पण बघायचं आहे आणि सोबत 10 महत्त्वाचे प्रश्न की जे खूप जास्त रिपीट होतात आणि तुमच्या एक्झामलासुद्धा रिपीट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सगळं काही नीट समजून घेऊया. आता बघा, प्रश्न तिसरा असतो आपला कारणे द्या. त्याच्यामध्ये 4 पैकी 2 प्रश्नांची आपल्याला उत्तर लिहायची असतात. उत्तरं कशी लिहायची पहिलं ते समजून घेऊया आणि नंतर ते 10 महत्त्वाचे प्रश्न बघूया. आता सगळ्यात पहिली गोष्ट बघा, प्रश्नानुसार उत्तराची सुरुवात करायची. तो झाला आपला पहिला मुद्दा. नंतर पुढच्या मुद्द्यांमध्ये कमीत कमी एक उदाहरण जर शक्य असेल तर अवश्य द्या, कारण उदाहरण जर तुम्ही दिलं तर मार्क जास्त सिक्युअर होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जिथं शक्य होतं आहे त्या ठिकाणी उदाहरणं द्याच. आता बघा 4 आहेत ना, तर 4 पैकी 2 अशी सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये तुम्ही उदाहरणं देऊ शकता आणि उत्तर थोडंसं मोठं होईल. नंतर उत्तराची भाषा ही पुस्तकी असावी. आता हे का बोलतोय तेही समजून घ्या. तुम्ही इम्पॉर्टंट वर्ड्स म्हणजे जे महत्त्वाचे शब्द आहेत ते तर डोक्यात ठेवलेले आहेतच, पण ते महत्त्वाचे शब्द जर तुम्ही पुस्तकी भाषांमध्ये जर लिहिले तर खूप चांगलं होतं. आता जर तुम्ही रेग्युलर भाषांमध्ये जर उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला तर ते पॉईंट्स हायलाईट नाही होणार. ते पॉईंट कधी हायलाईट होतील जेव्हा तुमच्या उत्तराची भाषा पुस्तकी असेल त्यावेळेलाच. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित प्रश्नानुसार शेवट करायचा म्हणजे म्हणून अशा प्रकारे. कळलं नक्की? समजलं? चला आता 1 बाय 1 टॉप 10 उत्तरं बघूया. त्यातले मुद्देसुद्धा समजून घेऊ म्हणजे हे प्रश्न आपले पक्के झाले तर एक्झाममध्ये काहीच टेन्शन नाही राहणार. सगळ्यात पहिला प्रश्न, फुको त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणत असत. कधी कधी आलं आहे बघा, डिसेंबर 2020, मार्च 2024, मार्च 2025. आता उत्तर कसं लिहिलं आहे ते बघा. सुरुवातीला प्रश्नानुसार काय करायचे, उत्तराची सुरुवात करायची. मग बघा, 20व्या शतकामधील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको यांच्या लेखनाच्या माध्यमातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. म्हणजे काय झालं, मायकेल फुको यांच्याबद्दल एक छोटंसं इंट्रोडक्शन आलं. पुढं त्यांनी काय केलं ते सांगायचं आहे. त्यांनी इतिहासाच्या कालक्रमानुसार केलेल्या अखंड मांडणीला चुकीचे म्हटले आहे. तसेच भूतकाळातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. त्यांच्या मते पुरातत्वांमध्ये अंतिम ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. व्यवस्थित म्हणजे त्यांना इतिहास लेखन कुठल्या पद्धतीने पाहिजे ते आपण ह्या 2 ठिकाणी सांगितलं. मग पुढं उत्तराचा शेवट करायचा आहे. म्हणूनच भूतकाळातील स्थित्यांतराचे ज्ञान देणाऱ्या आपल्या लेखन पद्धतीला त्यांनी ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. किती व्यवस्थित लिहिलं आपण. प्रॉपर उत्तराची काय केली, सुरुवात केली. त्यांना काय म्हणायचं आहे ते या ठिकाणी मेन्शन झालं. कारण हा प्रश्न म्हणजे काय, कारण का म्हणतात ते त्याचं या ठिकाणी उत्तर आलं आणि शेवटी काय केलं आपण, शेवट केला. समजला प्रश्न, उत्तरही समजलं. चला पुढचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न, जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते. कधी आला आहे, मार्च 2019, मार्च 2020, मार्च 2024. आता परत एकदा बघा, काही उत्तरं ही छोटी असतात पण त्यांचे मुद्दे मोठे असतात. जसं की या ठिकाणी बघा, एकच मुद्दा जवळपास 3 ओळींचा आहे. आता माझ्याकडं 3 ओळींचा आहे, तुमच्याकडे तर 5 ते 6 ओळींचा होईल. त्यामुळं असं होऊ शकतं, टेन्शन नका घेऊ. उत्तर कमीत कमी 7 ते 8 लाईनमध्ये जर झालं ना तर आउट ऑफ मार्क भेटतातच. आता पुढं बघा कसं लिहिलं आहे, आपल्या सांस्कृतिक वारशाचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी जतन होणे आवश्यक आहे. इथून तुम्ही पुढचा मुद्दा केला तरी पण चालेल. तसेच जो नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा नामशेष होण्याच्या वाटेवर आहे त्यांचे जतन व संवर्धन होणेही गरजेचे आहे. उदाहरणार्थ ऐतिहासिक वास्तू, वन्यजीवन, वनस्पती इत्यादी. या उद्देशाने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत आणि या तत्त्वांच्या अनुषंगाने जागतिक वारशाच्या दृष्टीने पात्र ठरणारी जगातील विविध स्थळे व परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारा जाहीर केली जाते. का केली जाते त्याचं हे व्यवस्थित कारण लिहिलं. आता या ठिकाणी 2च मुद्दे होते बघा. पहिला तर हा मुद्दा आहे, नंतर हा 3 आहेत,
3 आणि त्याच्यानंतर ही गोष्ट झालं. अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. दोन्ही उत्तरं समजली. आता प्रश्न क्रमांक 3 बघा. तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. कधी आलाय? जुलै 2022, जुलै 2023 आणि मार्च 2025. कसं लिहिलं ते बघा. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालींमध्ये दगडाची हत्यारे बनवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान व त्यावर आधारित तंत्रज्ञान फार महत्त्वाचे होते. तंत्रज्ञान का महत्त्वाचं आहे ते सांगितलं. ठीक आहे, पुढं बघा. पुढील काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, अभियांत्रिकी इत्यादी गोष्टींमध्ये फार बदल होत गेले. व्यवस्थित भूतकाळ लिहिलं. त्याच्यानंतर प्रगती झाल्यानंतर काय झालं तेही लिहिलं. आता बघा किती मस्त पुस्तकी शब्द वापरले. 1, 2, 3, 4, त्याच्यानंतर 5. हे व्यवस्थित पुस्तकी शब्द वापरायचे आणि व्यवस्थित त्यांना वाक्यांमध्ये फिट करून ठेवायचं. असं केलं ना तर पेपर चेकिंग करणं पण इझी होतं. पुढे बघा. तंत्रज्ञानातील हे बदल, त्यामागील कारण परंपरेची साखळी व विज्ञान तंत्रज्ञानाचे परस्परावलंबत्व समजून घेण्याकरता तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. व्यवस्थित. आता याही ठिकाणी महत्त्वाचा शब्द आहे. हा दिसला, पुस्तकी शब्द आला. समजलं? अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे. क्लिअर? चला आता प्रश्न क्रमांक 4 पुढचा काय लिहिलं आहे? कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. कधी आला आहे? मार्च 2020, जुलै 2023. रिपीट झालेले क्वेश्चन्सच बघतोय. हे पक्के करून ठेवा. आता नीट बघा. मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते. त्याच्यामध्ये ना मॅक्सिमम 18 कारणे द्या आहेत आणि 18पैकी आत्ता आपण काय करतो आहे? 10 डिस्कस करतो आहे. ही 10 पक्की करा आणि यांना बरोबर बघून जा. खतम. समजलं? आता ह्याचं उत्तर बघूया कसं लिहिलं आहे. व्यवस्थित सुरुवात आणि शेवट कसा केला जातो ते समजून घेऊया. कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा असून त्यात संशोधन, पत्रकारिता, त्याचबरोबर कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे. पुढं या क्षेत्रात कलावस्तूंचे मूल्य ठरवणे, त्या कलावस्तूंची सत्यता पारखून घेणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. ऐतिहासिक सांस्कृतिक वारसाचे जतन व संवर्धन या दृष्टीने विकसित होत असलेल्या सांस्कृतिक पर्यटन क्षेत्रात तज्ज्ञांची गरज असते. संग्रहालय व अभिलेखागार, ग्रंथालय व माहिती प्रसारण तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन व भारतीय विद्या यांमध्ये अभ्यासकांची आवश्यकता असते. कुठल्या कुठल्या ठिकाणी गरजेचे आहे ते आपण मेन्शन केलं. वरील सर्व क्षेत्रांचा विचार करता त्या त्या क्षेत्रात कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. समजलं? व्यवस्थित. कुठल्या कुठल्या ठिकाणी आहे, प्रत्येक ठिकाणी एक मुद्दा घेतला. ज्या मुद्द्यामध्ये तज्ज्ञांची आवश्यकता असते ते सगळं आपण मेन्शन केलं. डन. चला प्रश्न क्रमांक 5 कधी कधी आला आहे तेही दिसतंय. डिसेंबर 2020, मार्च 2024. आता प्रश्न कसा आहे बघा. चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. आता लिहिलं काय बघा. चित्रकथी या प्राचीन चित्रकला परंपरेत कठपुतल्या किंवा चित्राच्या साह्याने रामायण, महाभारतातील कथा सांगितली जाते. इसवी सनाच्या 12व्या शतकात सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या मानसोल्लास किंवा अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आढळते. मी काय सांगितलं होतं? ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी उदाहरण द्यायचं. आता या ठिकाणी उदाहरण देणं शक्य होतं म्हणून उदाहरण दिलं. पुढं बघा. यावरून या परंपरेच्या प्राचीनत्वाची कल्पना येते. ही चित्रे कागदावर काढून नैसर्गिक रंगाने रंगवली जातात. एका कथेसाठी साधारण 30 ते 50 चित्रांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या कथा सांगण्याकरता पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अशा चित्रांच्या पोथ्या चित्रकथी कुटुंबात जपलेल्या असतात. म्हणून या सांस्कृतिक परंपरांचे वारशांचे जतन व संवर्धन व्हावे याकरता चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. व्यवस्थित. आता तुम्ही हा पॉईंट लिहिला, हे पॉईंट लिहिलं, हे लिहिलं तरी पण छान आहे. पण ज्या वेळेला तुम्ही उदाहरण देता ना तेव्हा आपलं उत्तर हे अट्रॅक्टिव्ह बनतं आणि मुद्दा समजून येतो. समजलं? नक्की कसं लिहिलं आहे ते? चला 5 प्रश्न तर झाले. आता 6वा प्रश्न बघा. सर्व प्रसारमाध्यमातून दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. 2 वर्ष आले, 2019 आणि 2023. आता उत्तर कसं लिहिलं आहे ते पण समजून घेऊया. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. वर्तमान आणि आकाशवाणी या प्रसारमाध्यमांच्या मर्यादा दूरदर्शनने ओलांडल्या.
आणि जनतेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्यक्ष काय घडले हे पाहता येऊ लागले. म्हणजे त्याच्यामधून काय फायदा झाला ते सांगितलं. आज दूरदर्शनवर 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध असून नॅशनल जिओग्राफी, हिस्ट्री, डिस्कव्हरी यांसारख्या वाहिन्यांद्वारे जगाचा इतिहास, भूगोल अगदी घरबसल्या जाणून घेणे शक्य झाले आहे. याशिवाय विविध पौराणिक व ऐतिहासिक मालिकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या प्रकारच्या मालिकांमधून राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थितीविषयक माहिती मिळण्यास मदत होते. वरील सर्व गोष्टींमुळे सर्व प्रसारमाध्यमातून दूरदर्शन सर्वात लोकप्रिय माध्यम आहे. झालं व्यवस्थित. आता या ठिकाणी आपल्याला उदाहरण देता येत होतं का? नव्हतं देता येत, पण महत्त्वाचे शब्द आपण मेन्शन केले. हे करायला शिका. डन. चला आता प्रश्न क्रमांक 7. आता हे उत्तर छोटं आहे, मग छोटं लिहिलं तरी पण आउट ऑफ मार्क मिळतात, कारण पुस्तकामध्येच पॉईंट कमी आहेत ना. त्यामुळं आपण ते ॲडिशनल पॉईंट टाकू शकतो का? नाही टाकू शकत. जे पुस्तकात आहे तेच लिहायचं आहे. पुस्तकात छोटं असेल तरी काही टेन्शन नाही, व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. काय प्रश्न दिला आहे? संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. 19 आणि 23ला आलेला प्रश्न आहे. बघा कसं लिहिला. आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण देणाऱ्या मराठीतील रूपकात्मक गीताला भारूड असे म्हटले जाते. आता हा तुम्ही पहिला मुद्दा लिहिला तरी ठीक आहे, ह्याच्यापुढं दुसरा मुद्दा केला तरी पण चालेल. भारुडाचा लोकनाट्यामध्ये समावेश होत असून पटनाट्याप्रमाणे भारूड प्रयोगशील असते. संत एकनाथांनी लोकशिक्षणाच्या उद्देशाने भारुडांची रचना केली. हा तिसरा पॉईंट लिहिला, पुढं चौथा केला तरी पण चालतं. विविधता, नाट्यमयता, विनोद आणि गेयता ही या सर्व वैशिष्ट्यांमुळे संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. समजलं व्यवस्थित. हे थोडं वरती लिहिलं पाहिजे होतं. इथं सेंटेन्स जरा चुकलं या, हे लक्ष ठेवा. हे इथं पाहिजे होतं, हे चुकलं माझ्याकडनं. पण तुम्ही हा पहिला मुद्दा केला, त्याच्यानंतर हा दुसरा मुद्दा केला, नंतर हा तिसरा केला आणि त्याच्यानंतर हा चौथा केला तरी पण चालेल, काय टेन्शन नाही आहे. समजलं नक्की. आता पुढचा प्रश्न. टॉप 7 झाले. टॉप 7 समजलं आहे? प्रत्येकाला कळलं? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. समजतं आहे ना प्रत्येकाला? शुअर. आणि मागं जे व्हिडिओज आले होते त्यातून तुम्हाला नक्की एक्झाममध्ये फायदा झाला आहे? माझं शिकवणं तुम्हाला समजतं आहे? नक्की सांगा. तुम्ही सांगितलं ना तर मला समजेलसुद्धा आणि मी माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट पण करेल, म्हणजे पुढच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्की फायदा होईल. समजलं? नक्की सांगताल? चलो आता प्रश्न क्रमांक 8. बघा काय दिला आहे प्रश्न. सिंपल दिला आहे. खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. 3 वेळा आलेला प्रश्न आहे बघा. 22-24 मार्चमध्ये आणि जुलै 2022. आता उत्तर कसं लिहिलं आहे बघा. विशिष्ट उत्सवांच्या दरम्यान विशिष्ट खेळणी वापरली जातात. खेळण्यांमधून आपल्याला धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात. महाराष्ट्रामध्ये दिवाळीत किल्ले करण्याची फार मोठी परंपरा आहे, ज्याद्वारे महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहासाला उजाळा मिळतो. व्यवस्थित एक मुद्दा लिहिला आणि एक उदाहरण लिहायला शिका. पुढं अजून एक उदाहरण आहे बघा. इटलीतील पपिपेई शहरात झालेल्या उत्खननात एका हस्तिदंतापासून तयार केलेली भारतीय बाहुली सापडली. ती 1ल्या शतकातील असल्याचा इतिहासकारांचा अंदाज आहे. दिला आपण व्यवस्थित. पुढं बघा. यावरून भारत व रोम यांच्यात इसवी सनाच्या 1ल्या शतकापासूनच परस्पर संबंध असल्याचे दिसून येते. वरील सर्व उदाहरणांहून हे स्पष्ट होते की खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. लिहिलं व्यवस्थित. ज्या ठिकाणी आपण उदाहरणं देऊ शकतो त्या ठिकाणी उदाहरणं देणं हे कंपल्सरीच ठेवा. उदाहरणं काय करतं? तुमचं उत्तर अट्रॅक्टिव्ह बनवतं. समजलं? चला आता प्रश्न क्रमांक 9. बखर हा ऐतिहासिक साहित्यातला महत्त्वाचा प्रकार आहे. कसं लिहिलं आहे बघा. बखर एक ऐतिहासिक साहित्य प्रकार असून त्यात शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयी वर्णन केलेले आढळते. बखरींचे चरित्रात्मक, वंशाणुचरित्रात्मक, प्रसंगवर्णनपर, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक व राजनीतीपर असे प्रकार असून यातून आपल्याला राजे महाराजे यांच्या कार्याबद्दल माहिती मिळते. व्यवस्थित प्रॉपर मुद्दा आला. हे पुस्तकी शब्द आले की नाही? पुढं बघा. उदाहरण दिलं आहे. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांच्या कारागिर्दीविषयी सभासद बखर, पानिपतच्या युद्धाविषयी भाऊसाहेबांची बखर, तसेच होळकर घराणे व त्यांच्या योगदानाची माहिती देणारी होळकरांची कैफियत ही बखर. उदाहरण दिलं व्यवस्थित. पुढं
यावरून राजांची चरित्रे व त्यांची कारागिर्द यांच्या अभ्यासासाठी बखर हा महत्त्वाचा संदर्भ असल्याने तो ऐतिहासिक साहित्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे असे म्हणता येते. झालं व्यवस्थित. उदाहरण एक प्रॉपर मुद्दा झाला ज्या ठिकाणी आपण 3 व्यवस्थित उदाहरणं दिली. असंच लिहायला शिका. आता शेवटचा प्रश्न बघा काय लिहिलं आहे. अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. कधी कधी आलं आहे मार्च 20 आणि जुलै 23ला. आता हे उत्तर जरा मोठं होतं बघा. कसं लिहिलं आहे. इतिहासकारांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला इतिहासाची साधने व त्या साधनांवर आधारित लिहिलेले ग्रंथ उपलब्ध झाले आहेत. मौल्यवान अशा या ठेवांचे जतन व संवर्धन आणि त्यातील निवडक दस्तऐवज ग्रंथ पुरावस्तू यांचे प्रदर्शन करण्याचे काम संग्रहालये त्यांच्याशी निगडीत असणारे अभिलेखागारे व ग्रंथालय करत असतात. आता हा शब्द जरा चुकून टाईप झाला आहे, हा कट करतो मी. पुढं बघा काय लिहिलं आहे. या दस्तऐवज व पुरावस्तूंचे प्रदर्शन केले जात नाही, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या त्यांचे महत्त्व असते अशा गोष्टी अभिलेखागारांमध्ये जतन केल्या जातात आणि संशोधकांना हे दस्तऐवज व पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जाते. झालं व्यवस्थित. पुढं बघा. ग्रंथालयांमध्ये देखील ग्रंथांचे जतन व व्यवस्थापन केले जाते. वरील सर्व कामांची शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी अभिलेखागारे व ग्रंथालये नियतकालिके व इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात. समजलं व्यवस्थित. 10 उत्तरं कशी लिहायची, मुद्दे कसे मांडायचे, उदाहरण कुठल्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे आणि कुठं लिहिणं गरजेचं आहे समजलं आहे प्रत्येकाला. आता सगळे प्रश्न तुम्हाला नक्की समजले असतील नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टॉप 10 सविस्तर उत्तरे बघणार आहोत. तो व्हिडिओ देखील नीट बघून घ्या, कारण हिस्ट्रीमध्ये इतिहासामध्ये 40पैकी 40 तर जायचं म्हणजे जायचं. प्लॅन आहे, मिशन आहे, ते आपण पूर्ण करायचं म्हणजे करायचं. नक्की करताल प्रत्येकजण. आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला शिकवलेलं समजतं आहे, प्रत्येक गोष्ट क्लिअर झाली, तुम्हाला बोर्डमध्ये माझ्याकडनं मदत झाली का नाही झाली नक्की सांगताल. शुअर प्रत्येकजण. चला आता 2 दिवस आहेत, व्यवस्थित अभ्यास करा. नेक्स्ट व्हिडिओज व्यवस्थित बघा, समजून घ्या आणि जे मी प्रश्न इम्पॉर्टंट मार्क करून दिले होते तोही व्हिडिओ बघा. ह्या प्रश्नांना तर पक्क करूनच ठेवताल. चला व्यवस्थित अभ्यास करा. बाय बाय. ऑल द बेस्ट.